गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. प्रत्येकाच्या अंतर्मनातील परमात्म्याला माझा नमस्कार आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. पाय अंतरंग शांत निर्मळ, प्रकाश दीप उजळुनी विमल. आपले अंतरंगातला बाह्यरंगातला जो प्रकाश आहे तो आपण प्रकाशमय केला पाहिजे. बाह्य अंतरंग शांत निर्मळ, आपण बाह्य अंगात सुद्धा निर्मळ असलो पाहिजे. ते का निर्मळ असलो तर बाह्य अंग आपला जो विचार आहे तो अंतरंगातला जर अंतरंग शांत असेल तर बाह्यरंगातला पण शांत होतो. का तर आपल्या अंतरंगातला जो विषय आहे किंवा आपला विचार आहे भडकत नाही, त्याच्यामुळे बाह्य अंगातला पण शांत होतो. आपण भडकून देतो कोण? आपल्या अंतरंगातला जो विषय आहे तो भडकतो तेव्हा बाह्यरंग सुद्धा भडकतो. तर आपण अंतरंगात शांत झालो करे बाह्यरंग अंतरंग, बाह्यरंगातला जो अंतरंग केव्हा सुंदर होतो, आपल्या बाह्यरंगातला अंतरंग केव्हा सुंदर बनतो, जेव्हा अंतरंग जेव्हा सुंदर असतो तेव्हा बाह्यरंग सुद्धा सुंदर बनतो. हे स्वयं प्रकाशित बनून जातो. तसं झाड मुळाशी सुगंध नाही, पण मुळातूनच असा पक्वता होऊन वृक्षाचे झाड मूळ फोड आणि त्याला सुंदर फुलं सुगंधित येतात. कोणामुळे? तर अंतरंगातला जो मूळ आहे त्याच्यामुळे सुगंध हा तिकडे येतो. मग तसंच माझ्या अंतरंगातला जर निर्मळ भाव विचार चांगला ठेवला तर आपला अंतरंग इतका सुंदर बनतो का तो बनण्यासाठीच आपण त्या पद्धतीने झालो तर आपलं शरीर एक ईश्वरी स्वरूप बनतो. कारण का तर त्या स्वरूपाने आपण राहायला शिकतो. पण केव्हा अंतरंगातला भाव असेल तर अंतरीचा भाव माझा दत्त, माझा हा अंतरंगातला भाव फार सुंदर पाहिजे, तेव्हा बाह्यरंग हा सुंदर दिसते. तर त्याच्यानंतर सांगतात प्रकाश दीप उजळुनी विमल. हा प्रकाशमय असा प्रकाश जो दीप आहे तो विमल म्हणजे ज्ञान. असा ज्ञानाचा प्रकाश त्या देहरूपात आवरण करतो आणि देहरूपातला बाह्यरंगातला हा प्रकाश सगळ्यांना प्रकाशित करतो. तर आपणच प्रकाशमय झालो तर आपण दुसऱ्यालाही प्रकाशित करू शकतो. ज्योतीचे ज्योती जलाते चले, दिव्याने दिवा लावला जातो. तसाच अंतरंगातला माझा अंतरंग झाला तर त्याचा सुद्धा बाह्यरंग अंतरंग सुंदर बनते. पण आपण बनवत नाही म्हणून दुसऱ्याचाही बनवू शकत नाही. ते बनवण्यासाठी स्वबोध हा विचारधारा आहे. आणि ते खऱ्या अर्थाने आपण जेव्हा प्रकाशमय होतो तेव्हा उजळून दीप विमल, दीप उजळलं विमल, दीप निश्चित उजळतो. आणि तो उजळण्यासाठीच आपण स्वबोध हा विचार केला पाहिजे. स्वबोधाचा विचार एवढ्यासाठी आहे का आपण त्या विचारात कसं राहता येईल, त्या विचारात राहूनच मला व्यवस्थित कसं जाता येईल, माझा कर्म ज्ञान भक्ती ही मला विकसित करायची आहे. माझी कुठे भ्रांत कल्पना किंवा भ्रांत विचारातून नाही, तर मला विकसिताकडे जायचं आहे, मला मिळण्यासाठी नाही. तर माझाच अंतरंग बाह्यरंग हे सुंदर सुपीक बनवायचं आहे. तसं शेतकरी शेती सुपीक करतो, त्याचे तण काढले जाते आणि तण काढल्यानंतर दुसरं ते लावलेलं जे रोप आहे ते सहज चांगलं होते. मग तसंच माझे बाह्यरंग अंतरंगातले जे अवगुण आहेत, विकृती आहे, ते आपल्याला ती नष्ट करता आली पाहिजे. ती जेव्हा करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या विचारात बरोबर आहोत. म्हणून ते होण्यासाठीच तर खरा हा परमार्थ आहे. आणि तो परमार्थ करण्यासाठी सुद्धा दत्त स्वरूपाची भक्ती ही उत्तमातली उत्तम भक्ती आहे. का दत्त महाराजाची भक्तीच का उत्तम, दुसरे देव नाही का? आहे. पण दत्ताने जे अनेक गुणातून गुण सांगितले आपल्याला, वेशाकडून सुद्धा, बालकाकडून सुद्धा, पक्षाकडून सुद्धा, समुद्राकडून सुद्धा, नदीकडून सुद्धा अशी गुणात्मक भक्ती सांगितली. मला ह्याच्यातून काय घ्यायचं आहे, त्याच्यातून काय घेतलं पाहिजे, असे 24 गुणांची परिपक्वता, असा वैभव ईश्वरी आपल्याला दिला. म्हणून दत्तभक्ती उत्तमच आहे. त्याच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने
बाह्य अंतरंग हा सुंदर बनवायचा असेल तर आपल्याला विचाराची पक्वता आपल्याला करता आली पाहिजे. आणि विचार पक्वता होते तेव्हा आचरणात आणून ते कृतीत जगता येते. आणि जगणं हाच खरा परमार्थ आहे. गुरुदेव दत्त.